तर मैत्रिणींनो, नवरात्रीच्या आपल्या नवदुर्गा आणि नवरंग सिरीज मध्ये 5व्या व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा। निसर्गात हिरवा रंग एवढा महत्त्वाचा का मानला जातो? तो फक्त झाडावेलींचा रंग आहे म्हणून नाही, तर त्यामागे काहीतरी खोलवर अर्थ दडलेला आहे। नवरात्रीच्या 5व्या दिवशी हा रंग का वापरतात आणि या रंगाचं मातृशक्तीशी म्हणजेच देवी स्कंद मातेशी नेमकं काय नातं आहे? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत आणि हिरव्या रंगाचं एक खास गुपित जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया, पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। हिरवा रंग हा निसर्गाचा, वाढीचा, सुपीकतेचा आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक आहे। तो आपल्याला जीवनातील निरंतर वाढीची आणि पोषणाची आठवण करून देतो। ज्याप्रमाणे एक बी मातीतून वर येऊन झाड बनतं, त्याचप्रमाणे हिरवा रंग आपल्याला सांगतो की सुरुवात होणं महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक लहानशी सुरुवात मोठी होऊ शकते। हा रंग आपल्या आयुष्यात समृद्धी आणि सकारात्मकता आणतो। तो फक्त निसर्गाचा नाही, तर आपल्या आत दडलेल्या पोषणात्मक आणि निर्मितीच्या शक्तीचं प्रतीक आहे। नवरात्रीच्या 5व्या दिवशी आपण देवी स्कंद मातेची पूजा करतो। ती भगवान कार्तिकेय म्हणजे स्कंद यांची माता आहे। देवी स्कंद माता ही वात्सल्याचं, प्रेमाचं आणि संरक्षणात्मक मातृशक्तीचं मूर्तिमंत रूप आहे। हिरव्या रंगाचा संबंध देवी स्कंद मातेसोबत खूप जवळचा आहे। ज्याप्रमाणे एक आई आपल्या मुलाला पोषण आणि संरक्षण करते, त्याचप्रमाणे हा रंग आपल्याला जीवनात वाढ आणि स्थिरता देतो। देवी स्कंद माता आपल्याला शिकवते की प्रत्येक स्त्रीमध्ये एक नैसर्गिक शक्ती असते, जी जीवनाला जन्म देते आणि त्याला योग्य दिशा देते। हा रंग आणि ही देवी दोन्ही मिळून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतात। तो म्हणजे आपल्या आत असलेल्या नर्चरिंग म्हणजे पोषण करण्याच्या शक्तीला ओळखा आणि तिचा उपयोग आपल्या आयुष्यात आणि जगामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी करा। त्यामुळे आजच्या दिवशी आपण निसर्गाचं महत्त्व जाणून घेण्याचा आणि आपल्या आत दडलेल्या पोषणात्मक शक्तीला जागृत करण्याचा एक छोटासा संकल्प करूया। बाकी मैत्रिणींनो, तुमच्या आयुष्यात स्कंद मातेप्रमाणे तुम्हाला प्रेरणा देणारी ती एक स्त्री कोण आहे? खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत। तोपर्यंत शांत राहा, सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घेत राहा। जय माता दी।